वैद्यकीय सेवेचा मानवी चेहरा कायमच राहिला पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले। केईएम रुग्णालयाच्या शतकोत्सवानिमित्त उभारण्यात येणाऱ्या 11 मजली भव्य इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महापौर वैशाली बनकर, केईएम रुग्णालय सोसायटीचे अध्यक्ष डॅरियस फोर्ब्स, डॉक्टर कुरुस कोयाजी, डॉक्टर फारुक वाडिया, सरदार श्रीनिवास मुदलियार यांचे नातू यशवंत मुदलियार, रुग्णालयाचे रिसर्च सेंटरचे संचालक डॉक्टर VS पडबिद्री उपस्थित होते। पवार म्हणाले, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवादांमुळे रुग्णांचा निम्मा मानसिक आजार बरा होतो। देशात रुग्णालये वाढली पाहिजेत, संशोधनही झाले पाहिजे, मात्र यामध्ये मानवी चेहरा कायम राहिला पाहिजे। आजही आमच्यावर फॅमिली डॉक्टरांचे संस्कार आहेत, त्यामुळे एखाद्याला बरे वाटत नसल्यावर तो फॅमिली डॉक्टरांकडेच जातो, त्यामुळे रुग्णाचा निम्मा आजार बरा होतो। गरीब रुग्णांना सेवा देत केईएम रुग्णालयाने 100 पूर्ण केली असे त्यांनी सांगितले। केईएम रुग्णालयात कर्तृत्ववान डॉक्टरांची फळी असल्यामुळेच रुग्णालयाने ही यशस्वी वाटचाल केली। यामध्ये सरदार मुदलियार आणि डॉक्टर बानू कोयाजी यांचे मोठे योगदान आहे। बानू कोयाजी यांनी 55 वर्षे उत्तम वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी या दोन्ही भूमिका चोख पार पाडल्या। ज्या संस्थांना 100 वर्ष पूर्ण होतात अशा संस्थांना केंद्रांकडून अनुदान मिळते। कृषी महाविद्यालयाला 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून 100 कोटींचे अनुदान मिळाले। तसेच केईएम रुग्णालयानेही पंतप्रधानांकडे अर्ज करावा। रुग्णालयाला अनुदान मिळण्यासाठी मी प्रयत्न करेन असे पवार यांनी सांगितले। यावेळी डॉक्टर वाडिया, डॉक्टर VS पडबिद्री यांनी आपली मनोगते व्यक्त केली। रुग्णालयाच्या माहिती पुस्तकाचे प्रकाशन यावेळी पवार यांच्या हस्ते करण्यात आले। पुण्याच्या हक्काच्या पाण्यात करण्यात आलेल्या कपातीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिंचन भवनावर तीव्र निदर्शने करण्यात आली। मनसेचे शहराध्यक्ष बाळा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी माजी शहराध्यक्ष प्रकाश ढोरे, पालिकेतील विरोधी पक्षनेते वसंत मोरे यांच्यासह पालिकेतील पक्षाच्या सर्व नगरसेविका, नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये गेल्या 10 वर्षात नव्हता एवढा साठा असताना पाणी कपात केली जात आहे। ही अन्यायकारक कपात रद्द झालीच पाहिजे। शेतीला पाणी देण्यास आमचा विरोध नाही, मात्र शेतीच्या पाण्याच्या नावाखाली पुण्याचं पाणी पळवण्याचं काम जर केलं जात असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपून घेणार नाही। आज आम्ही हात जोडून मागणी करतोय, मात्र आमची मागणी मान्य न झाल्यास मनसेच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल असा इशारा बाळा शेडगे यांनी दिला आहे। नुकत्याच झालेल्या कालवा समितीच्या बैठकीला पुण्यातल्या आमदारांची उपस्थिती नव्हती आणि पुण्याच्या पाण्याबाबत काहीही त्यांनी केलेलं नाही। याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करत असल्याचेही शेडगे यांनी सांगितले। माध्यमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या हिंसाचारामुळे लहान मुलांमध्ये आक्रमकता वाढत आहे असं वक्तव्य माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी केले। सुयोग मंगल कार्यालय येथे व्यक्तिमत्व विकास प्रबोधिनी आणि स्टेट्स फेडरेशन ऑफ सायकोलॉजिकल काउन्सिलर्स यांनी गतिमान जीवनशैलीची आव्हाने आणि मानसशास्त्रीय समुपदेशन या विषयावर पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशन आयोजले होते। त्यातील वाढती आक्रमकता आणि उपाय या विषयांवरील परिसंवादात उमराणीकर बोलत होते। या परिसंवादात रामकृष्ण मठाचे स्वामी सुवेदनेयानंद, बाल मानसोपचार तज्ञ डॉक्टर भूषण शुक्ल, ज्येष्ठ मानसतज्ञ सुवा देशपांडे सहभागी झाले होते। जयंत उमराणीकर म्हणाले, सुखप्राप्तीसाठी प्रत्येक व्यक्ती झगडत असतो। अशा वेळी कुठलीही बाधा आली की तो निराश होतो। त्या निराशेतूनच आक्रमकता जन्म घेते। हीच आक्रमकता पुढे गुन्हेगारीत रूपांतरित होते। माध्यमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या हिंसाचारामुळे लहान मुलांमध्ये आक्रमकता वाढत आहे। त्यात टीव्ही आणि इंटरनेटची भर पडली आहे। समूहामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना समूहाच्या दबावामुळे काही व्यक्तींना आक्रमक बनावे लागते। त्याचेच रूपांतर पुढे दंगलींमध्ये किंवा सामूहिक हिंसाचारामध्ये होते। हा हिंसाचार मोडीत काढण्यासाठी पोलिसांना अधिकार दिले आहेत, परंतु पोलिसांकडे दडपशाहीचे साधन म्हणून बघितले जात आहे असेही त्यांनी नमूद केले। कुंभार समाज हा कष्टकरी आणि प्रामाणिक असून समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा देश पातळीवर सत्कार व्हावा अशी भावना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली। कुंभार समाजोन्नती मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ शिल्पकार BR खेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेस सरचिटणीस शरदराव आहेर, महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष सुरेश हिरे, कुंभार समाज
समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष सतीश पाषाणकर, सुधीर चांदेकर, विवेक शिंदे आदी उपस्थित होते। यावेळी सुरेश कोते यांना समाजभूषण पुरस्कार, डॉक्टर मिलिंद भोई यांना संत शिरोमणी गोरोबा काका पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी शिवाजीराव पाटील म्हणाले, समाजातील पिढीजात व्यवसायातून वैभव प्राप्त करून देणाऱ्या या समाजातील थोर व्यक्तींचा अभिमान वाटतो। या समाजातील उद्योजकताही प्रामाणिकतेवर आधारलेली आहे। डॉक्टर मिलिंद भोई म्हणाले, एखाद्या समाजाने बाहेरच्या व्यक्तीला बोलावून त्यांचा सत्कार करणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे। धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे असेही त्यांनी सांगितले। जातपात पलीकडे जाऊन सर्व समाजाशी एकरूप राहून हे दावे न करता राहणारा कुंभार समाज आहे असे गौरव उद्गार सुरेश कोते यांनी काढले। वडिलांचा कुंभार समाजात जरी जन्म असला तरी सर्व समाजाशी संबंध होता। समाजातल्या प्रत्येक घटकाशी त्यांचा संबंध असल्यामुळं आणि समाजातली सर्व मान्यवर, सर्व जाती धर्मातली, पंथातली आमच्या घरी असायची। त्यामध्ये आमचे आदरणीय बीजे साहेबांचे वडील जयराम तात्या हे सुद्धा आमच्या सतत घरी असायचे आणि या सर्वांचा सन्मान आमच्या वडिलांकडून राखला जायचा आणि या सर्वांचा आदर्श हा माझ्यावर झाला। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंभार समाजाला खास मुद्दाहून मी सांगतो की आमच्या कोतुळ गावात संत कोंडाजी बाबाचे आमच्या कोते घराण्यातले एक मोठे संत होऊन गेले। त्यांचं मंदिर सुद्धा आम्ही सर्व कोतुळकरांनी मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि कोंडाजी बाबांचे संत भक्त सर्व कुंभार समाजातच नसतील परंतु सर्व समाजात आहे। मला तर कधी कधी खेदाने म्हणावंसं वाटतं की आमच्या कोतुळ गावामध्ये कोंडाजी बाबांचं मंदिर आहे पण त्याच्या पूजेसाठी कुंभार समाजातली एखादी दोन लोक येतात पण गावातली सर्व मंडळी येत असतात आणि अतिशय मोठ्या प्रमाणे त्यांचा उत्साह साजरा केला जातो। आज त्यांच्याच नावाने आम्ही गावामध्ये एक कॉलेज सुरू केलेलं आहे आणि ते कॉलेज दिमाखामध्ये चालू आहे। कोतुळगावचा इतिहास आदिवासी भागातला आहे। आम्ही आदिवासी भागात असताना सुद्धा एक चांगल्या वातावरणामध्ये आम्ही राहायला गेलो। चांगले संस्कार आमच्यावर वेगवेगळ्या मंडळींनी घडवली आणि कुंभार समाज या समाजामध्ये मी जन्मलो याचा मला खऱ्या अर्थाने अभिमान असा आहे। कुठल्याही जातीपंथाच्या पलीकडे, कुठल्याही विषमतेच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला एकत्र करून सर्व समाजाशी एकरूप राहून अतिशय नम्रतेने, परिस्थितीने गरीबी असला तरी अत्यंत नम्रतेने गावातल्या प्रत्येक व्यक्तीशी, सर्व महाराष्ट्रात नाही देशामध्ये राहणारा, सर्वांशी एकरूप होणारा असा एकमेव हा समाज आहे। कुणाचाही भेदभाव करणार नाही, कुणालाही द्वेषाने वागवणार नाही, अतिशय प्रत्येकाचा सन्मान करणं, प्रत्येकाला स्थान अतिशय आदराचे देणं या आमच्या कुंभार समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी असं प्रत्येक गावोगाव मी फिरलेलो आहे, बघितलं आहे आणि मी अनुभवलंय। म्हणून मला इथं मुद्दाम करा असं वाटतं की साहेब आमचा समाज अतिशय नम्र आहे, गरीब आहे परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा हा समाज आहे। त्यानंतर येता 11व्या ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी नामोल्लेख केला त्यांनी रोशनी गोरख जठाळे हे अक्षय ज्ञानेश्वर कुंभार कुंभार समाज मंडळाच्या वतीने दरवर्षी शिष्यवृत्ती या ठिकाणी गुणवंत सोमवंशी कल्याणी गोकुळ बीकॉम 73.50% आपण आयोजित केलेला आहे आपल्या मुला मुलींच्या गुरु गोविंद सिंग यांच्या जीवनावर सरहदचे अध्यक्ष संजय नहार यांनी लिहिलेल्या दशमेश या पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, संजय नहार, संतसिंग मोखा, हरमिंदर सिंघही उपस्थित होते। विनोद तावडे म्हणाले, महाराष्ट्रात विशेष करून मराठवाडा आणि विदर्भापर्यंत दहशतवादाची पाळेमुळे गेली आहेत। पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाबरोबरच नागरिकांनीही सजग राहण्याची आवश्यकता आहे। शीख समाजाने देशासाठी दिलेले योगदान युवा पिढीला कळले पाहिजे। स्वराज्य मिळाले आहे पण त्याचे सुराज्य घडवण्यासाठी नागरिकांनी योगदान देण्याची गरज आहे। सीमेवरचा दहशतवाद आटोक्यात आणला आहे पण शहरामध्ये दहशतवादी कारवाया वाढत आहेत। महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भापर्यंत दहशतवादाचे पाळेमुळे गेले आहेत। धर्मांध युवकांचा गरिबीचा फायदा उठवून दहशतवादी संघटना त्यांना यामध्ये सहभागी करून घेत आहेत। त्यामुळे
दहशतवादाबाबत सामान्य नागरिकांनी सजग राहून स्वयं अनुशासन पाळले पाहिजे असे त्यांनी सांगितले. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर बॉम्बस्फोट झाल्यानंतर व्हीआयपी व्यक्तींनी त्याच दिवशी येऊ नये अशी विनंती पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे याबाबत मी चर्चा केली होती. त्यानंतर राज्यातील कुठल्याही शहरात एखादी घटना घडल्यानंतर तेथे किमान 12 तास व्हीआयपी जाणार नाहीत अशी आचारसंहिता केली जाण्याची शक्यता आहे असे तावडे यांनी सांगितले. गुरु गोविंद सिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली असती तर इतिहास बदलला असता असे पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सांगितले. संतसिंग मोखा यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. वैद्यकीय क्षेत्रात बौद्धिक क्षमता नसलेले लोकही डॉक्टर बनत असल्याने या क्षेत्रात धंदेवाईकपणा वाढत आहे अशी खंत पद्मविभूषण डॉक्टर के.एच. संचेती यांनी व्यक्त केली. स्नेहल प्रकाशनच्या वतीने डॉक्टर अशोक कुकडे लिखित कथा एका ध्येय साधनेची या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन डॉक्टर के.एच. संचेती यांच्या हस्ते झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर, माजी खासदार प्रदीप रावत, प्रकाशक रवींद्र घाटपांडे, महेश देवधर यावेळी उपस्थित होते. डॉक्टर संचेती म्हणाले, सैन्यामध्ये शारीरिक चाचणी केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही, परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये बौद्धिक क्षमता नसलेले लोकही डॉक्टर होतात. त्यामुळे सेवाभावापेक्षा धंदेवाईकपणा वाढत आहे. अशा धंदेवाईक डॉक्टरांमुळे वैद्यकीय क्षेत्राचा दर्जा खालावत आहे. पैशांच्या जोरावर बौद्धिक क्षमता नसताना आज अनेक जण डॉक्टर होतात. अशा डॉक्टरांना केवळ पैशांची गणिते कळतात. त्यांच्याकडे समाजभावना कुठून येणार असा प्रश्न करतानाच वैद्यकीय क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी नवोदित डॉक्टरांची मानसिकता बदलण्याची गरज आहे असे ते म्हणाले. डॉक्टर केळकर म्हणाले, हिंदुस्थानचे काही खरे नाही, आपले भले केवळ अमेरिकेतच होऊ शकते अशा मानसिकतेमध्ये तरुण पिढी जगत आहे. त्यामुळे राष्ट्र उभे राहणार नाही. हिंदुस्थान घडवण्यासाठी देशात राहूनच काम केले पाहिजे. ज्योत्स्ना कुकडे, दिलीप देशपांडे, सत्यनारायण करवा, अनिल अंदोरीकर, लक्ष्मीकांत करवा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शाहिराचा सत्कार हा समाजातील लोकजागृती करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार असतो असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने देण्यात येणारा शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार नटरंग संस्थेचे संस्थापक जतीन पांडे यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, शाहीर परिषदेचे बजरंग अंबी, बिंदू माधव जोशी, अश्विनी पांडे आदी यावेळी उपस्थित होते. शाहिरी फेटा, मोत्याचा शिरपेच, रोख 5,000 रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, शाहिराचा सत्कार हा समाजातील लोकजागृती करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार असतो. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाहिराचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या काळात पोवाडा गाताना शाहिराने वर्णन केलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा राहायचा. सध्याच्या शाहिरांनी शाहिरी म्हणजे चरितार्थाचा धंदा नव्हे तर कर्तव्य मानले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. बिंदू माधव जोशी म्हणाले, शाहिरांनी समाजातील दुष्ट प्रवृत्तीवर नेहमीच आवाज उठवला आहे. आज समाजात अनाचार वाढला आहे. भ्रष्ट राजकारणी घोटाळ्यांवर घोटाळे करत आहेत. यावेळी सुराज्यासाठी शाहिरांनी देशात जनजागृती करणे काळाची गरज आहे असेही ते म्हणाले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.